आज रोषणाई बघायला आलो आहे आणि नंतर फटाक्यांचे म्हणजे आकाशात फुटणारे फटाके असतात ना शिवाजी पार्कमध्ये, त्यामुळे शिवाजी पार्कचं एक वेगळं असं संपूर्ण माहोल दिसतोय. काल काय झालं, काल ना नेमका पाऊस आला ना, त्यामुळे अतिशय लोकांची धावपळ झाली आणि पटापट लाईट पण बंद केली. तुम्ही म्हणाल तुम्ही आकाशात उडणारे फटाके बघायला आलात, तर आम्ही तुम्हाला आता थोडेसे हे फटाके आणलेत आणि आता आपण राजकीय फटाके बघू जरा. तर हे फटाके सध्याकडे ठेवतो मी. माझ्या खिशात आहे इथे हा लवंगी बार. अरे वा, ठीक आहे. आता राजकीय नेते वक्तव्य करतात, ते पण स्फोटक असतात. तुम्हाला काय वाटतं राजकारणातला लवंगी फटाका कोण आहे, लवंगी बॉम्ब कोण आहे? राजकारणातलं लवंगी. आता गंमत अशी आहे ना की वयाची 60 उलटून गेली, त्यामुळे राजकारणापासून अलिप्त झालो. पण जर लवंगी म्हणालात ना तर उद्धव ठाकरे मी म्हणेन की ते राजकारणातील लवंगी फटाके. याचं कारण आहे की ते बोलतात ना, ते करतच नाही. आणि लवंगी फुसका बार म्हणतो आपण. म्हणजे लहानपणी मला आठवतं आहे की लहानपणी लवंगी हातात धरून पण फोडलेली, तर हा फुसका बार आहे असं मला जाणवतं. ही अजून एक फटाका आहे आमच्याकडे. ही सापाची गोळी आहे. अरे वा, तर सापाची गोळी लहानपणी खूप पेटवली अशी, आणि त्याचं वेटोळं काळं असं वेटोळं यायचं. आता राजकारणातला साप कोण आहे? आता राजकारणात आपण ते शरद पवार, कारण त्यांनी स्वतःभोवतीच वेटोळे मारून घेतलेले आहेत आणि आता कोणतंही राजकारणात त्यांचं अस्तित्व उरलेलंच नाही. अच्छा, मला सांगा, आता आपल्याकडे हे एकच मिनिट, हा हे रॉकेट्स आहेत, तर राजकारणातले रॉकेट कोण? राजकारणातील रॉकेट तसे बरेच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपले जे माननीय उपमुख्यमंत्री आहेत शिंदे, एकनाथजी शिंदे हे एक होईल, आणि आपले दुसरे मुख्यमंत्री पवार यांचंसुद्धा हे राजकारणातले उंच उडणारे हे रॉकेट्स आहेत. आणि आणखी एक फटाका आहे आता आपल्याकडे. हा जम्पर म्हणून मार्केटमध्ये नवीन आलाय. हा डबल शॉट आहे, दोनदा फुटतो. अच्छा, राजकारणात असा कोणता फटाका आहे जो दोनदा फुटतो? डबल धमाका. जे आपले मुख्यमंत्री आहेत ना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे डबल धमाका आहे. ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, पण कधी देशाच्या राजकारणाचं तिला सांगू शकणार, त्यामुळे डबल धमाका त्यांच्या बाबतीत असेल. बरं, आता अजून एक आहे आपल्याकडे. हा आहे, तुम्ही सांगा कोणता आहे? हा तर ॲटम बॉम्ब आहे, रशीचा बॉम्ब आहे. आणि आत्ताचा सर्वात मोठा बॉम्ब आपल्याकडे आहे ते देशाचे पंतप्रधान आणि नरेंद्रजी मोदी. हा खरोखरच देशाच्या काय आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा मोठा बॉम्ब ठरलेला आहे. आणि राज्यात कोण आहे? राज्यात सुतळी बॉम्ब कोण? राज्यात आता सुतळी बॉम्बची म्हणजे ज्यांची नावं सांगितली ते खरोखरच बॉम्ब आहेत, पण सर्वात मोठा बॉम्ब मी सांगेन की आपले नरेंद्रजी मोदी. आणि मगाशी तरुण मंडळी म्हणाले की राज ठाकरे सुतळी बॉम्ब आहेत. मला नाही वाटत राज ठाकरे सुतळी बॉम्ब आहेत असं नाही वाटत, कारण राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्वच वेगळं आहे आणि ते कधी फ्लरिश होतील हे सांगता येणार नाही. सध्या तरी ते असे अलूप झालेले आहेत, पण तो सुतळी बॉम्ब नाही म्हणणार, त्यांना ॲटम बॉम्ब म्हणायला लागेल. राज ठाकरे ॲटम बॉम्ब आहे. अजून 2 फटाके आहेत आपल्याकडे. त्यातला एक फटाका आहे म्युझिकल बार आहे. म्युझिकल बार म्हणजे फक्त आवाज करतो, बाकी काही नसतं. अच्छा, म्हणजे म्युझिक वाजतच आहे, फक्त म्युझिकच वाजते, आवाजच करते, म्हणजे असं पिर्र चुर्र असं काहीतरी असतं. तर या बाबतीमध्ये शरद पवारांची जी स्नुषा आहे, म्हणजे आपल्या त्याचं नाव काय बरं, सुप्रियाताई सुळे, तर ह्या नुसत्या अशा सुर्र करणाऱ्या असं मला वाटतं. आणखी काय शेवटचा फटाका आहे, हा नवीन आलाय मार्केटमध्ये. मिया बीबी. सध्या मिया बीबी कोण आहेत आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात? खरं म्हणजे मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी असं म्हणतात. तर ह्या मिया बीबीसाठी मी भावा बहिणींचं उदाहरण आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं. पण मिया बीबी भाऊ बहीण नाही. अच्छा, मिया बीबी अजून तरी मला काही आठवत नाही कोण आपल्याकडे राजकारणामध्ये मिया बीबी आहेत हेच मला माहीत नाही. आता कसं ते मुलं तिकडे म्हणाली मगाशी की आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एक झालं तर ते मिया बीबी झालेत. तुम्हाला काय वाटतं? नाही, ते राज ठाकरे मिया बीबी असं म्हणताच येणार नाही. ते पक्के भाऊ आहेत आणि आता सध्या जवळ आलेत. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे जवळ येणं फार महत्त्वाचं आहे आणि यांना मिया बीबीची उपमा देण्यापेक्षा महाराष्ट्राचे 2 आधारस्तंभ म्हणून आपण पुढच्या काळामध्ये